नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संबंधीचे लेटेस्ट अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि यामध्ये तुम्हाला अत्यंत आवश्यक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पूर्ण आणि व्यवस्थित अशा माहिती आणि त्यांचे विश्लेषण सुद्धा आपण करणार आहोत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनलची इन्फॉर्मेशन शेअर करायला सुद्धा विसरू नका। यामध्ये आपण आजच्या जी व्हीसी होती आणि त्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात काय काय गोष्टी झालेल्या आहेत याविषयीची विस्तृत माहितीही घेणार आहोत। त्याचबरोबर भरती प्रक्रिया ही कधीपर्यंत पूर्ण होणार आहे आणि त्यानंतरच्या कार्यपद्धती ही कशा पद्धतीची राबवली जाणार आहे याविषयीची सुद्धा विस्तृत माहिती आपण घेणार आहोत। त्याचबरोबर रोस्टर अपडेट झालेला आहे का, तर झालेला असून त्यामध्ये किती पदभरतींची अपडेशन झालेली आहे या संदर्भातील आपल्याला अनऑफिशियल माहिती आहे, ऑफिशियल ही माहिती नाही आहे। कारण रोस्टर अपडेट नंतर एक टप्पा असतो ज्यामध्ये शिक्षणाधिकारी यांच्याकडे ते जातं आणि व्हेरीफाईड करून त्यानंतर जाहिरातीसाठी त्यांना प्रसिद्धी आणि मान्यता देण्यात येत असते। तर त्यामध्ये आपल्याला नेमक्या किती अपडेट झालेत या संदर्भाची माहितीही मिळू शकते आणि अशा पद्धतीने आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओतील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती प्राप्त होईल। आणि महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे जी न्यूज यांना भेट जी दिलेली आहे विशाल सोळंकी साहेबांनी 18/1/2019 रोजी जे रात्री 8 वाजता त्यांची मुलाखत घेण्यात आलेली आहे, ती मुलाखत सुद्धा तुम्ही जी न्यूजच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता। जी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष याविषयीची माहिती घेऊ शकता की कशा पद्धतीने त्याची मीटिंग झालेली आहे वगैरे। तर या मीटिंगमध्ये कोणत्या बाबी या मुलाखतीमध्ये त्यांनी सादर केलेल्या आहेत आणि आपल्या येत्या शिक्षक भरती संदर्भात या किती महत्त्वपूर्ण आहेत याविषयीची विस्तृत माहिती आपण आता घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, जी न्यूज 24 तास जी न्यूज यांच्या बरोबर झालेल्या मुलाखतीमध्ये म्हणजे 18/1/2019च्या रात्री 8 वाजताच्या मुलाखतीमध्ये विशाल सोळंकी सरांनी दिलेली माहिती आहे त्यांनी आणि अतिशय विश्वसनीय ही माहिती आहे। तर यांच्या म्हणण्यानुसार शिक्षकांसाठी चांगले दिवस येणार आहेत आणि आता टीईटी पात्रताधारक जवळजवळ सर्व विद्यार्थी हे शिक्षक होऊ शकतात अशा स्वरूपाची त्यांनी शक्यता ही वर्तवलेली आहे। आता यामध्ये काय कारण असू शकतात, तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जे विद्यार्थी टीईटी पात्र आहेत त्याचे एकूण 50,000 विद्यार्थी टीईटी पात्र आहेत ज्यांनी एक्झाम ही 2013 पासून ते 2017 पर्यंत देण्यात आलेली आहे। आता त्यामधील बरेच उमेदवार हे इतर ठिकाणी त्यांची निवड झाल्यामुळे तिकडे सुद्धा वळलेले आहेत आणि त्यामुळे त्या या परीक्षेतून म्हणजे टीईटी थ्रू शिक्षक होण्याच्या पदाकरिता येण्याकरिता त्यांना आता सध्या गरज वाटत नाही आहे। आणि काही उमेदवार असे आहेत की ज्यांनी टीईटी एक्झाम वारंवार दिलेली आहे म्हणजे 2013, 14, 15 असं सलग सुद्धा एक्झाम दिलेले उमेदवार ह्या एक्झाम्समध्ये त्यांच्याकडे डबल हे टीईटी सर्टिफिकेट आहे। तर थोडक्यात राज्य सरकार जवळजवळ 20,000 ते 25,000 जागा भरणार आहे आणि टीईटी पात्रताधारक विद्यार्थी ज्यांनी टेट एक्झाम दिलेली आहे इयत्ता 1ली ते 8वी करिता त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा सुवर्ण संधी आहे। तर त्यांनी आपला जो 20 शाळा पसंतीक्रम असलेला मुद्दा जो आपण वारंवार सांगत आहोत आणि त्याची प्लेलिस्ट सुद्धा आपण आपल्या चॅनलवर ठेवलेली आहे, त्यामध्ये खूप सारे व्हिडिओज तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल आहेत। त्या सगळ्या व्हिडिओचा तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा आहे जेणेकरून टीईटी पात्रताधारक असल्यामुळे सुद्धा आणि टेट एक्झाममध्ये असलेले चांगले गुण जर प्राप्त असतील तर त्या अनुषंगाने तुम्हाला चांगले जास्तीत जास्त चान्सेस राहतील की तुम्ही शाळा कशी सिलेक्ट करता या अनुसार। आणि त्याचबरोबर ज्या उमेदवारांचे मार्क्स सुद्धा कमी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आपण व्हिडिओची प्लेलिस्ट ऑलरेडी शेअर केलेली आहे, ती तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायची जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणही येणार नाही आहे। आणि 20,000 ते 25,000 जागा भरण्याची शक्यता विशाल सोळंकी सरांनी दिलेली आहे। मग एवढ्या जर जागा काढल्या तर आपले जवळपास टीईटी पात्र जे उमेदवार आहेत ते सर्व उमेदवार या पदभरतीमध्ये लागण्याची शक्यता ही आहे। तर याचबरोबर यामध्ये जागा 2 ते 10 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे 20,000च्या पुढून येतील अशा स्वरूपाची त्यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, 2 ते 10 फेब्रुवारी हा कालावधी का झाला, तर यामध्ये जो 10% सवर्ण आरक्षणाचा मुद्दा होता त्या ॲड हा करण्यात आलेला आहे।
आणि तुम्हाला याबद्दलची माहिती सुद्धा मी कालच्याच एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये विनोद तावडेजी यांनी पूर्ण माहिती सांगितलेली होती की कशा पद्धतीने ही पदभरती होणार आहे आणि त्या अनुषंगाने जे 5 मार्चच्या नंतर आचारसंहिता लागू होणार आहे त्या अगोदर ही पवित्र पोर्टलद्वारे होणारी पहिली शिक्षक भरती ही प्रक्रिया पार पाडण्यात येईल अशा स्वरूपाची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। आणि यामुळे जे विद्यार्थी सातत्याने चातक पक्षासारखी वाट पाहत आहेत या स्पर्धा परीक्षेतून म्हणजे शिक्षक भरतीतून शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत त्या विद्यार्थी मित्रांचे स्वप्न हे पूर्णत्वास येतील अशी मला सुद्धा 100% आशा आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जो सुवर्ण आरक्षणाचा मुद्दा आहे यामुळे ज्या उमेदवारांना म्हणजे ओपन कॅटेगरीमधील उमेदवार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा आरक्षण हा मिळत नव्हता, तर त्यांना आपल्या मागासवर्गीय म्हणजे त्यांच्या आर्थिक मागासलेपणा जर त्यांच्याकडे असेल 8 लाख उन्नत गटात म्हणजे 8 लाखाच्या उत्पन्नाच्या प्रमाणापेक्षा जर कमी असेल तर त्यांना सुद्धा इकडे नॉन क्रिमिलियरच्या सहाय्याने या सवर्ण आरक्षणाचा लाभ हा घेता येतो। आणि त्यासाठी जो बिंदू नियमावली शाळांना पुन्हा पूर्ण करण्याचे आदेश हे देण्यात आलेले असल्याची सुद्धा माहिती ही त्यांनी सांगितलेली आहे। आणि 25 जानेवारी पर्यंत बिंदू नियमावली पूर्ण करून 26 जानेवारी पर्यंत त्यांना अहवाल हा सादर करायचा आहे। आणि या बिंदू नियमावलीनंतर जो 26 जानेवारी पर्यंतचा संपूर्ण अहवाल जो पुढे सादर केला जाईल त्यानंतर शिक्षणाधिकारी हे व्हेरीफाईड करतील की सर्व माहिती ही योग्यरित्या फिलअप केलेली आहे का। म्हणजे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ह्या ॲड देणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण काम असतं। म्हणजे समजा मराठी माध्यमाच्या शिक्षकाची जागा असेल आणि तिथे त्यांनी प्रिंट मिस्टेक किंवा बाय मिस्टेक त्यांनी उर्दू माध्यम जर दिलं तर पुढे चालून ह्या शिक्षक भरतीमध्ये त्या उमेदवारांना पुन्हा ती ॲड रिपीट करणे हे करणे या गोष्टीमध्ये म्हणजे ती ॲड काढून घेणे परत ती करणे म्हणजे हे उमेदवाराला कन्फ्युजिंग होऊ नये याकरिता या गोष्टीला थोडा वेळ लागतच असतो। परंतु यांनी घेतलेला वेळ जास्त आहे, परंतु काही का असेना होणारी ही पहिली शिक्षक भरती ही लवकरात लवकर होणे आणि त्यासाठी त्यांना आपण सुद्धा प्रोत्साहन देणं हे तितकंच गरजेचं आहे असे मला वाटतं। त्यानंतर शिक्षक भरती ही लोकसभा आचारसंहितेच्या अगोदर पूर्ण करणे आवश्यक आहे असे राज्य सरकारचे NIC संस्थेला आदेश देण्यात आलेले आहेत अशा स्वरूपाची माहिती विशाल सोळंकी या सरांनी दिलेली आहे। तर थोडक्यात ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती असून त्यांनी जी न्यूज 24 तासवर दिलेली माहिती आहे। त्यासाठी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तिथे सुद्धा जाऊन याविषयीची अधिक माहिती प्राप्त करून घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे 10% सवर्ण आरक्षणाचा मुद्दा हा शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। या संदर्भात आपल्याला ऑलरेडी माहिती झालेली आहे आणि यामुळे 6 ते 8 पासून जाहिराती या प्रसिद्ध होणार असल्याची माहिती ही प्राप्त होत आहे। आता इथे जरी विशाल सोळंकी सरांनी आपल्याला सांगितलेलं की 2 ते 10 फेब्रुवारी पर्यंत जागा या येतील, परंतु ज्या खाजगी संस्थेच्या किंवा यांना टॅब उपलब्ध करून देण्याच्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी जर इन बिटवीन यांनी सोबत घेऊन चालल्या तर 6 ते 8 फेब्रुवारी पर्यंत जाहिराती ही प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। आणि 6 ते 8 फेब्रुवारी मध्ये तुम्हाला जाहिराती आल्यानंतर पहा 6 ते 8 फेब्रुवारी मध्ये तुम्हाला जाहिराती आल्यानंतर पसंतीक्रम नोंदवण्याकरिता अंदाजित 10 ते 15 दिवसाचा कालावधी हा दिला जाणार आहे। आणि या 10 ते 15 दिवसाच्या कालावधीनंतर तुमच्या या पसंतीक्रमावरूनच डायरेक्टली तुमचं सिलेक्शनची यादी ही डिक्लेअर केली जाणार आहे। आणि तुम्हाला एकदा सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्या जागेसाठी आक्षेप हे करता येत नाही, हे तुम्हाला GR मध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे। आता ज्या उमेदवारांना GR चा अर्थ व्यवस्थितरित्या कळलेला नसेल त्यांच्यासाठी परत एकदा हा 100 वेळावा मुद्दा असेल की मी हा रिपीट करीत आहे की तुम्ही एखादी पद भरती करीत असताना किंवा तुमचे पसंतीक्रम निवडीत असताना खूप विचारपूर्वक निवडायचा आहे, जेणेकरून जर तुम्ही 2 नंबरला एखाद्या शाळेचा पसंतीक्रम दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही 1 ते 5 पदाकरिता अप्लाय केलेला आहे आणि तुम्ही 10 नंबरला 6 ते 8 पदाकरिता दिलेला आहे तर ते वरच्या पदाकरून म्हणजे 1 ते 2 अशा पदादर्फे येणार आणि त्यामध्ये जर तुम्ही पहिल्या 2 मध्ये सिलेक्शन तुमचं झालेलं आहे म्हणजेच 1 ते 5 मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तिथेच तुम्हाला ते बाहेर काढून घेतील। जरी तुमचं मग चान्सेस 6 ते 8 करिता असेल तरी सुद्धा ते खालीपर्यंत येऊन पाहणार नाही आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही माहिती असून तुम्हाला आपल्या चॅनलवर सगळे अपडेट्स हे वेळच्या वेळी मिळतच असतात आणि त्या संदर्भातील सुद्धा माहिती ही आपण ऑलरेडी अपलोड सुद्धा केलेली आहे। काही अंशी माहितीमध्ये जर बदल झाला तर त्या अनुषंगाने झालेला बदल सुद्धा आपण आपल्या चॅनलवर रेग्युलरली अपलोड ही करणार आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जॉईनिंगचा जे लेटर आहे म्हणजे तुमचा
पसंतीक्रम नोंदवल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये त्यांनी बसून ऑनलाईन पद्धतीने त्यांना शॉर्टिंग करायचे आहे आणि ऑलरेडी भरपूर सॉर्टिंगचे टेक्निक्स असतात, ज्यामध्ये 1 ते 5 पदाकरिता, 6 ते 8 पदाकरिता आलेले अर्ज, मग त्यामध्ये 9 ते 12 पदाकरिता आलेले अर्ज, अशा स्वरूपात त्यांच्याकडे ऑनलाईन ही पद्धती असल्यामुळे सॉर्टिंगच्या वेगवेगळ्या साईट्समुळे याच्यामुळे त्यांना मदतही होऊ शकते. त्याचबरोबर वेगवेगळे ॲपसुद्धा ते वापरत असावेत, त्याद्वारे ही प्रक्रिया ही लवकरात लवकर होईल अशी आपल्याला आशा बाळगायला हरकत नाही. आणि त्यानंतर जे तुमचं जॉईनिंग लेटर आहे किंवा तुमचं सिलेक्शन यादी आहे ही सुद्धा पवित्र पोर्टलवरच डिक्लेअर केली जाणार आहे, जी आपल्याला 25 ते 26 फेब्रुवारीच्या दरम्यान मिळून जाईल. म्हणजे 28 फेब्रुवारीपर्यंत तरी आपल्याला अंदाजित तो सगळी माहितीही मिळून जाईल अशा स्वरूपाची माहिती आपणास मिळत आहे. त्याचबरोबर यानंतर तुम्हाला या संबंधीच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला 1 ते 2 दिवसाचा कालावधी देण्यात येणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तक्रारी या कशा स्वरूपाच्या असू शकतात की जर तुमचं सिलेक्शन खालच्या विद्यार्थ्याचं झालं किंवा असं, किंवा तुमच्या काही गोष्टी ह्या राहिल्या असतील फुलफिल करण्याकरिता, अशा काही गोष्टी संदर्भात बाकी कुठल्याही प्रकारच्या तक्रारी ते ऍक्सेप्ट करणार नाही आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला पसंतीक्रमचा मुद्दा सुद्धा व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला उद्या चालून पुढच्या प्रोसेसमधून बाहेर फेकले जाण्याची शक्यता ही होऊ नये याकरिता. आणि परत तुम्ही मला परत कमेंट बॉक्समध्ये हा विचारू नका की मग इथे आम्ही हे करायला पाहिजे होतं किंवा आम्ही हा तुमचा व्हिडिओज पाहिला नाही. तर तुम्ही कृपया करून अगोदरच तुमच्याकडे सध्या वेळ आहे तर ती पूर्ण व्हिडिओ जे तुम्ही पाहिलेले नाही आहेत किंवा तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटतात ते व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता आपण पुढची महत्त्वपूर्ण माहिती घेऊया, ज्यामध्ये VC अपडेटमध्ये कोणकोणत्या बाबी सांगितलेल्या आहेत त्याबद्दलची अधिकाधिक माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 30 जानेवारीपर्यंत बिंदू नियमावली पूर्ण करून पवित्र पोर्टलवर रिक्त पदे अपलोड करण्याच्या सक्त सूचना या देण्यात आलेली माहिती ही मिळत आहे. त्यामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहिरात येईल अशा स्वरूपाची सुद्धा माहिती दिलेली आहे. आणि शिक्षक भरतीमध्ये 10% सवर्ण आरक्षण लागू राहील ही सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि त्यासाठी वेगळी बिंदू नियमावली तयार करण्याची गरज नाहीये. तुम्हाला मी अगोदर सुद्धा म्हणजे कालच्या व्हिडिओत सुद्धा सांगितलेलं होतं की बिंदू नियमावली वेगळी तयार करण्याची गरज नाही आहे. आता एक माहिती झाली होती की जेव्हा 10% सवर्ण आरक्षणाचा मुद्दा हा पेपरमध्ये आला होता आणि काही जणांनी त्याबद्दल निगेटिव्ह माहिती सांगितलेली होती की हा मुद्दा लागू झाला तर मेगा भरती लांबेल किंवा हा मुद्दा लागू झाला तर शिक्षक भरती होणार नाही, आणि यामुळे सुद्धा बरेच उमेदवार हे चिंताग्रस्त होते. तर आता तुम्ही थोडक्यात या VC अपडेटवरून ही माहिती जाणून घेऊ शकता. आणि अतिशय विश्वसनीय माहिती आहे, ज्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये 10% सवर्ण आरक्षणाचा मुद्दा जरी लागू झाला तर त्यासाठी लागणारी बिंदू नियमावली तयार करण्याची आवश्यकता पडणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ओपन कॅटेगरी मधल्या जागा आहेत आणि समांतर आरक्षणामधल्या जागा आहेत, या स्वरूपाची माहिती सुद्धा तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे आणि त्यामुळे यामध्ये वेळ लागत नसतो. त्यानंतर बिंदू नियमावली अगोदरच पूर्ण केलेली असल्यामुळे त्यामध्ये बदल करायला वेळ लागणार नाही, त्यासाठी एखादी दिवस तुम्हाला त्यांना पुरेसा आहे. पुढची VC त्यांनी 29 जानेवारी रोजी घेणार आहे, ज्यामध्ये मग सगळ्या गोष्टीचा आढावा घेतील. म्हणजे किती जणांनी बिंदू नियमावलीची माहिती ही परिपूर्ण केलेली आहे, रिक्त जागाची माहिती ही फिलअप केलेली आहे, व्हेरीफाईड जागा किती झालेल्या आहेत, अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टीची माहिती या पुढच्या VC मध्ये घेण्यात येईल. त्याचबरोबर मग मुलाखतीसाठी किंवा संस्था चालकांचा जो क्रायटेरिया असेल त्या संबंधीची माहिती, त्यानंतर हे अपडेशन टॅब म्हणा यांचा काही अडचणी असतील तर त्या संबंधीची चर्चा सुद्धा या नेक्स्ट VC मध्ये ते करणार आहेत. प्रशासकीय स्तरावर हे काम यांचं जोमाने चालू असल्याची माहिती ही आपणास मिळत आहे. त्याचबरोबर जाहिराती येण्यापूर्वी बदलीचा 3रा टप्पा हा पूर्ण होणार असून ज्या आंतरजिल्हा बदली आपण म्हणतो त्याचा भरतीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम हा होणार नाही अशा स्वरूपाची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी त्यांना 8 दिवसाचा कालावधी हा पुरेसा ठरणार आहे. आणि यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे बरेच जणांना हा पण भीती भेडसावत असते की खासगी संस्था या प्रक्रियेला विरोध केला तर काय होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंददायी बातमी म्हणायला गेलं तर खासगी संस्थांनी जरी विरोध केला तरी विनोदजी तावडे यांनी ही शिक्षक भरती करून दाखवणारच आहेत. आता तुम्ही यावर काय म्हणू शकता की तुम्ही आता निगेटिव्ह त्यांच्या पद्धती त्यांच्याकडे बोलण्यापेक्षा जर तुम्ही शिक्षक भरती केली तर तुमचंच आम्ही समर्थन करू असं तुम्ही सादर करू शकता, हे तुमच्या मनावर आहे. मी एक सजेशन देऊ शकते, मी तुमच्यावर बर्डन नाही देऊ शकत, तुम्ही समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपलं महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे सांगायचा झाला तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे अजूनही फॉर्म अपडेशन करिता माहिती राहिलेली आहे त्यांच्याकरिता एकूण त्यांना
21 जानेवारी पर्यंत माहिती भरण्याकरिता विभाग स्तरावरची माहिती ही उपलब्ध करून म्हणजे तुम्हाला ईओ कडून ही माहिती अपडेशन करिता कालावधी हा उपलब्ध करून दिला जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या उमेदवारांचा वारंवार ड्राफ्ट कॉपीचा प्रॉब्लेम आहे, वारंवार त्यांच्या काही चुका आहेत, वारंवार त्यांनी अपडेशन मध्ये चुका केलेल्या आहे, ड्राफ्टच कॉपी काढलेली आहे, तिथे माहिती भरताना मग कोणता सिलेक्शन करायचं आहे ते चुकलेलं आहे, तर अशा उमेदवारांकरिता ही शेवटची संधी आहे। त्यांना 21 जानेवारी पासून ही टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे ईओ लॉगिन वरून। म्हणून विभाग स्तरावर जाऊन त्यांना अधिक माहितीसाठी संपर्क साधायचा आणि अशा उमेदवारांकरिता आपण वारंवार मार्गदर्शन केलेलं आहे। आता फायनली तुम्हाला एक शेवटचं माहिती सांगू इच्छिते की आता ह्या उमेदवारांना मी कुठल्याही प्रकारची माहिती सांगणार नाही आहे व्हेरिफिकेशन संदर्भात किंवा डॉक्युमेंट संदर्भात। तुम्हाला आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ अपलोडेड आहेत, ते सर्व व्हिडिओचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या काही चुका असतील तर त्या दुरुस्ती करून घेण्याकरिता त्याची मदत घ्यावी। आता ही शेवटची तुम्हाला सांगणं आहे। त्याचबरोबर इतर विद्यार्थी मित्रांना तुम्ही कृपया करून त्यांच्या इतका जवळ आलेला जो घास आहे भरती प्रक्रियेमध्ये इतक्या जवळ ते आलेले असताना तुमच्या ड्राफ्ट कॉपीमध्ये अडचणी, तुमच्या फॉर्ममध्ये भरतानाच्या अडचणी ह्या तुम्ही लवकरात लवकर सॉल्व्ह करून एक आदर्श नागरिक आणि एक आदर्श शिक्षक होण्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून इतरही विद्यार्थ्यांच्या मार्गामध्ये अडथळा ठरणार नाहीत याची परिपूर्ण तुम्ही विचार करताल आणि याचं गांभीर्य सुद्धा बाळगताल अशी मी अपेक्षा करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट ही घेतलेली आहे ज्यामध्ये शिक्षक भरती संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आणि जॉइनिंग स्वरूपात पर्यंत सुद्धा आपण स्ट्रक्चर घेतलेला आहे। आता महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे आपल्या चॅनल तर्फे जे विद्यार्थी आपण जो आपला मेन एमच जो होता, ज्या दिवशी आपण चॅनल काढलं होतं त्या दिवशी शिक्षक भरती संदर्भातील ज्या उमेदवारांच्या अडचणी होत्या त्या सॉल्व्ह करण्याचा आणि त्यांना शिक्षक होण्यापर्यंत जो मार्गक्रमण आहे करण्याकरिताचा मदत करण्याकरिताच आपण आपलं चॅनल लॉन्च केलेलं होतं। आणि विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपले या कालावधीमध्ये लागू होतील, जॉईन होतील किंवा ज्यांची पुढीलच्या प्रक्रियेकरिता निवड होईल अशा सर्व उमेदवारांचा आपण महत्त्वपूर्ण अशी सगळ्याला भेटून एक व्यवस्थित असे मीट अँड ग्रीट आपल्या चॅनल मार्फत ठेवणार आहोत। त्यामुळे तुमच्या डोक्यात कुठेही ही शंका असेल की भरती प्रक्रिया लांबली तर आम्हाला फायदा होईल, नाही, आम्हाला ही भरती प्रक्रिया लांबून किंवा यामध्ये काही खोडे करून कोणत्याही प्रकारचा फायदा नाहीये। तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह या 8 वर्षांनंतर तुम्ही पहिल्यांदा त्या शाळेवर पाऊल ठेवताल, तो पहिला सेल्फी काढताल आणि आपल्या चॅनलसाठी किंवा तुमच्या ज्या आयुष्यातला एम तुम्ही पूर्ण केलेला आहे, जर तुम्हाला यामध्ये माझं काही मदत लागली आहे, जे माझी माहिती तुम्हाला उपयोगी पडलेली आहे, तर त्या संदर्भात तुम्ही येऊन आपल्या मीट अँड ग्रीट मध्ये त्या संदर्भात माहिती सुद्धा देऊ शकता आणि पर्सनली आपण तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहोत आणि त्या दिवसाकरिता आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही झाले तरी ही शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी आपण सगळे प्रयत्नशील राहा। ज्यांच्या चुका झालेल्या आहेत त्यांनी व्यवस्थित चुका आपल्या आता शेवटच्या संधीमध्ये दुरुस्ती करून घ्या। आपला तुमच्यावर दोष नाहीये, परंतु तुम्ही इतर विद्यार्थी मित्रांना कुठल्याही प्रकारे मागे ठेवू नका आणि आपल्या या मीट अँड ग्रीट करिता सगळेजण तयार राहा। ज्यांची निवड होईल त्यांना स्पेशलीही आणि ज्यांची नाहीही झाली, समजा कोणत्या मार्क्समुळे किंवा नाही मार्क्स प्राप्त झाल्यामुळे, तरी सुद्धा त्यांना पुढच्या भवितव्याकरिता योग्य असे मार्गक्रमण आणि वाटचाल करण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी याच विद्यार्थी मित्रांची ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी कसा अभ्यास केला अशा सगळ्या गोष्टी एक माझा प्लॅन आहे हा जो लॉन्च आपण करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा आणि तुमचे शिक्षक भरती संदर्भातील काय काय विचार आहेत हे सुद्धा कमेंट करा आणि येत्या कालावधीमध्ये लवकरात लवकर भरती व्हावी ही आपण ईश्वर चरणी नक्कीच अपेक्षा